येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। वही घ्यायला गेलेल्या 8 वर्षीय मुलाला दुकानदाराकडून मारहाण। लहान मुलांनी खेळताना दंगा केल्यावर आपण त्यांना ओरडून गप्प बसवतो। लहान मुलांकडून अशा प्रकारचा नेहमीच त्रास दिला जातो, मात्र काही क्षुल्लक कारणावरून त्यांना बेदम मारहाण करणं हे चुकीचं आहे। केवळ नोटबुक घ्यायला गेला आणि चुकून काही वस्तू त्याच्या हातून पडल्या, त्या का पडल्या या कारणावरून दुकानदाराने 8 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरातील रायगड चौक येथून समोर आलाय। यशराज पाटील असे या मुलाचं नाव आहे। मारहाणीत मुलगा जखमी झाल्यानं त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच्या गालावर तसेच पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली होती। तसेच त्याला बांधून ठेवू असेही धमकावण्यात आलं होतं। याबाबत मुलाच्या भावाने अधिक माहिती दिली आहे। दुकानात गेला होता, त्याच्याकडून काही पडले, त्या दुकानवाल्याने माझ्या मुलं एकदम बेकार मारलेलं आहे आणि मी माझ्या भावाला वाचवायला गेलो तर त्यांनी मला पण चापट मारले आणि एकदम घाणघाण शिवीगाई केलेली आहे। माझ्या मामाला पण मारलेलं आहे। बरं, अजून कोणाला तुला मारलं का? माझ्या बहिणीला पण मारलेलं आहे। दुकानात काय घ्यायला गेले होते? दुकानात आमची ती माझ्या बहिणीची वय होती, ती घ्यायला गेलो तर मग माझ्या भाऊकडून चुकून पडून गेले तर त्यांनी इतकं बेकार मारलं, घाणघाण शिवाय होतं का। मुलगा रडत घरी आल्यानंतर मुलांच्या वडिलांनी हे समजताच मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदार यांना विचारण्यास गेला असता त्यांना देखील मारहाण करण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास अंबड पोलीस करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।